येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात। होय शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। पीक विम्याचे पैसे अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांना अखेर राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयाचा निधी वर्ग झाल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत मंत्रालयामध्ये बैठका चालू होत्या आणि त्या बैठकात निर्णय आज जाहीर झालेला आहे। शेतकऱ्यांना प्रशासकीय पातळीवरील अत्यंत वेगाने चक्र फिरवला असून पीक विम्याची रक्कम ही सोयीस्कर होत आहे। यासाठी दिल्लीमधून मोदी साहेबांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मंजूर केले असून महसूल विभागाकडे ते पाठवण्यात आले आहे। मोदी साहेबांच्या एका क्लिकमुळे आज दिल्लीमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण सुरू झाले आहे। दुसरीकडे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थेट विमा कंपन्यांना इशारा दिलेला आहे। विमा कंपन्यांकडून हे स्पष्ट आलेले आहे की देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्ट म्हणाले की शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे विनाकारण अडकून ठेवू नयेत। त्यामुळे विमा कंपन्यांनी परवाने रद्द करून यादीमध्ये समाविष्ट केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल किंवा अनेक शेतकऱ्यांना भेटू शकत नाही आणि शेतकऱ्यांना निधी रिलीज करा झाला, पैसे अचानक आलेला नाही, तर यामध्ये अनेक दिवसाचा संघर्ष होतो। प्रशासकीय मंजुरीचा मोठा प्रवास देखील आहे। भूतकाळात जर बघायचं गेलं तर 28 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यासाठी विशेष पॅकेजमध्ये मंजुरी दिली होती। त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीमध्ये 14 ऑक्टोबर 2025 रोजी तब्बल 4500 कोटी रुपयांचा अतिरिक्त विमा महाराष्ट्रासाठी मंजूर झाला। यानंतर खरी गती मिळाली ती वर्षाअखेर पीक विमा। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती कॅबिनेट बैठकीत तातडीने 2200 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याचे प्रशासकीय यंत्रणा मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे लाभ वितरित होत आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा प्रत्यक्षात तुमच्या खात्यामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपली ताकद लावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विमा योजना अधिक सुटसुटाट केली, जेणेकरून कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थांबू नये। म्हणून मोदी साहेबांनी विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी विमा कंपन्यांकडे निधी पाठवला आहे। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे तर काही जिल्ह्यामध्ये पावसाने दांडी मारायला सुरुवात केलेली आहे। बेड पॅटर्न असून ते विदर्भापासून कापूस उत्पादन प्रत्येकानं विमा कंपन्यांसाठी संघर्ष केला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली होती, पण जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी तांत्रिक अडचण दूर करत आता राज्य सरकारने स्वतः प्रशासकीय यंत्रणेला गती दिली आहे। त्यानुसार प्रति हेक्टरी साधारणपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत रक्कम जमा केली जाईल। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फळबागा विमा उतरवला असेल तर किती रक्कम हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याबद्दलची नवीन यादी समोर आलेली आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आता फडणवीस साहेबांच्या विशेष प्रयत्नानंतर निधी मंजूर झाला आहे। पिकानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम वितरित होणार याची नवीन यादी बनवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या नियमामध्ये जमिनीच्या क्षेत्रानुसार अत्यंत महत्त्वाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे। अनेक शेतकऱ्यांना वाटते की सगळ्यांच्या सारखाच विमा मिळत, पण तसं नाही। सरकारने शेतकऱ्यांचे 2 मुख्य गट केले आहेत। त्यानुसार आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी DBTचं बटन दाबलं तेव्हा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा व्हायला मेसेज सुरू आले आहे। यामध्ये 2 मुख्य गट पाळण्यात आलेले आहे। त्यानुसार अल्पभूधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांचा पहिला गट आहे। ज्या शेतकऱ्याकडे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे त्यांना अल्पभूधारक म्हणून संबोधले गेले आहे। महाराष्ट्राचे जवळपास 70% पेक्षा जास्त शेतकरी याच वर्गामध्ये येतात। तर दुसरा गट आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे। अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे पीक विमा योजना चालू केली आहे त्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मोठा हप्ता खात्यामध्ये मिळत आहे। 7/12वरील हेक्टरी क्षेत्रानुसार विम्याची रक्कम ही थेट त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे। राज्य सरकारच्या नुकत्याच शेतकऱ्यांच्या पीक विमा मॅप जाहीर केला आणि पिकानुसार पिकांची वर्गवारी आणि हेक्टरी सर्व यानुसार शेतकऱ्यांना मिळणार रक्कम आता जाहीर झाली। महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रावर पेरले जाणारे सोयाबीन पीक यामुळे प्रति हेक्टरी 45,000 रुपये ते 52,000 रुपये। लक्षात घ्या की सोयाबीन पिकासाठी मोठा पीक विमा मिळू शकतो। 45,000 ते 52,000 रुपयापर्यंत हा पीक विमा निश्चित करण्यात आला आहे।
पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई थेट खात्यात वितरित केला जात आहे. त्यानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेली विशेष बातमी आहे. मोदी साहेबांनी पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकासाठी विम्याचे प्रति हेक्टरी 50,000 रुपये पर्यंतपासून ते 60,000 रुपयापर्यंत अनुदान जाहीर केले. त्यानुसार मक्का आणि भाताची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टरी 35,000 ते 42,000 रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियोजनानुसार कृषी विभागाने जी बैठक घेतली आहे, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश अवकाळी पावसाच्या नुकसानीची आकडेवारी पाहून सरकारने पिकानुसार रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बागायती शेती आणि फळबागा ज्या शेतकऱ्यांनी लावल्या होत्या त्यामध्ये मोसंबी, डाळिंब, लिंबू, आंबा यासारख्या फळांचा समावेश येतो. यामध्ये हेक्टरी 70,000 रुपये थेट 1,00,000 रुपयापर्यंत विम्याची रक्कम ही ठरवण्यात आली आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई आणि विमा कंपनीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 2,200 कोटी रुपयांचा पहिली निधी हिला मंजुरी मिळाली आहे. आपण थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निधी वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादन असाल तर अल्पभूधारक असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. एकदा चेक करा, डीबीटीचे बटन दाबण्यात आलंय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज वितरण झालेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2,200 कोटी रुपयांचा महानिधी आज खात्यामध्ये मिळत आहे. सोयाबीनचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतो. कापूस उत्पादकांना 60,000, फळबागा बागायतदारांना 1,00,000पर्यंतची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मोदी साहेबांच्या पॅटर्ननुसार विमा कंपन्यांनी डायरेक्ट बेनिफिट प्रणालीद्वारे ट्रान्सफर सुरू केलंय. दिल्लीमधून थेट मुंबईची निधी पाठवण्यात आला होता. त्यानंतर अवघ विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा वितरण काम सुरू आहे. विमा कंपन्यांनी ज्या बँकांमध्ये पैसे सोडले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकाचा समावेश आहे. दुर्गम भागातील राष्ट्रीयकृत बँका नाहीत, तिथे ग्रामीण बँकांमध्ये सहकारी खाती शेतकऱ्यांची आहेत. फळबागा आणि सोयाबीनचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या बँकांमध्ये खाती काढली आहेत. त्यामुळे बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम इथे वितरित झाली. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडियामधील विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना खाती आहेत. त्यामुळे या पट्ट्यामध्ये बँकेमार्फत विमा कंपन्या तसेच मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत. तिथे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर या जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खाते आहे, तिथे हप्ता वर्ग करण्यात आला. जिथे डीबीटीचे बटन दाबले गेले तेव्हा निधी वर्ग झाला असून सर्वात आधी येथे शेतकऱ्यांना पात्र यादी पाठवण्यात आली होती. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामधून सर्वात आधी शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर HDFC बँकेमध्ये आणि तसेच ICICI बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खाते काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी मिळणार आहे. पीक विमा वितरित करण्यात आला आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा वितरित होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी फाईल पाठवली होती. त्या फाईलमध्ये ज्या शेतकऱ्यांची विशिष्ट यादी आहे त्यांना अल्पभूधारक क्षेत्रातून तसंच कोणतं पीक घेतलं आहे त्यानुसार त्यांना अर्जाला मंजुरी दिली आहे. 2,200 कोटी रुपयांची निधी आज वर्ग झाल्यामुळे शेतकरी बांधवापुढे नावापुढे ग्रीन सिग्नल असलेल्या शेतकऱ्यांचा पैसा लाभ मिळालेला आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI तसेच महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण सुरू झालंय. अशा शेतकऱ्याच्या हिताची योजना, पीक विमा अनुदान, हवामान अंदाज, शेतीविषयक ताजे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच की महाराष्ट्र न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकनला दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा लाभ मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.